दरणा रणा 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 याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झालिया वेचाचे. नाम मंगळाचे तिने गुणे, पुढे सरका पुढे सरका पुढे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता दिवस चारे खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, हो माझी वाणी तुझे वर्णी गुण रामा. 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण रामा. माझी वाणी तुझे वर्णी गुण रामा. ऐसे देई प्रेम, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेमा काही करा. माझी वाणी तुझे वर्णी गुण रामा. माझी वाणी तुझे वर्णी गुण रामा. वर्णी गुण रामा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे दे प्रेम काही कळा. श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मकर सुधारी. बरन हो रघुवर बिमल जसु जो दायक बलचारी. बुद्धिहीन तनो जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मुही, हरवु क्लेश विकार. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. वार करी संतांच्या, वार करी वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक माझा पायावरी, वार करी संताचा. जय हो
मस्तक माझा पायावरे या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी म्हणून याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलेला आहे. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र धारणगाव वीर या नगरीमध्ये कैलासवासी सौभाग्यवती लक्ष्मीबाई निवृत्ती पाटील गंभीरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये त्यांचे पती श्री निवृत्ती बाळाजी पाटील गंभीरे, मुलगा श्री संजय निवृत्ती पाटील गंभीरे, मुलगी श्री सुनंदा विष्णू पाटील उगले, सून आहेत सौभाग्यवती इंदुमती संजय पाटील गंभीरे, नातू आहेत कुमार विशाल संजय पाटील गंभीरे, नात आहे अश्विनी संजय पाटील गंभीरे, दुसरी नात आहे ऋतुजा संजय पाटील गंभीरे, बहीण आहेत ताराबाई भास्कर पाटील वनवे भाऊकी आमची वनवे या बहीण आहेत. दीर आहेत पांडुरंग बाळाजी पाटील गंभीरे, अशोक बाळाजी पाटील गंभीरे, धोंडीराम बाळाजी पाटील गंभीरे, नरहरी बाळाजी पाटील गंभीरे, विजयकुमार रामचंद्र पाटील गंभीरे, राजेंद्र भाऊसाहेब गंभीरे पुतणे आहे, शिवाजी दत्तात्रय गंभीरे आणि लक्ष्मीकांत छबुराव गंभीरे पुतणे आहे आणि नातू आहेत सागर विष्णू उगले, अभिजित विष्णू उगले आणि जावई आहेत विष्णू गोपाळा उगले. असा हा सर्व अत्यंत गोड परिवार. पुढे घ्यायचं काय मग पुढेच घ्यावं लागलं. थोडं थोडं येता का पुढे इकडे वट्ट्यावर बसले तिकडे बसायला टाकले तरी तिकडे थोडं पुढे या हो. कीर्तन कीर्तन एकच तास कीर्तन. या पुढे या. सरका. पाठीमागे बसले थोडं समोर. थोडं पुढे या, सरका, जवळ या. थोडं थोडं. काय नाही वेळेवरती ज्यांना कार्यक्रम त्रास होईल. असेल त्यांनी बसा खुर्चीवरती. काय काळजी करू बाकीची या ना पुढे या ना. पुढे सरकून बसा. थोडं वाजवणाऱ्याला म्हणणाऱ्याला कीर्तनकाराला जरा बरं वाटतं. तुम्ही असं पुढे येऊन जर चांगलं ऐकलं तर आहे की नाही. या पुढे या. वट्ट्यावरचे या समोरचे. बसा. या बाबा या पुढे एकूण अर्घ पाहू नका. या 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 तुम्ही या सर्वांना तुमच्यासाठीच कीर्तन. या पुढे. या सर्व गंभीर परिवारांना मी त्या ठिकाणी वंदन करतो की एका आईचा अत्यंत गोडाचा पुण्यस्मरणाचा सोहळा या परिवाराने या ठिकाणी साजरा केलेला आहे, संपन्न होत आहे. फार छान महाराज. अगदी कार्यक्रमाला सुंदरता लाभलेली सगळे गायक सगळे वादक महाराष्ट्राचे सगळे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मलाही या गंभीरे परिवाराच्या वतीने आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या सगळ्यांचे परिचित सर्वांचे लाडके महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळीवरती प्रेम करणारे गायक असेल वादक असेल कीर्तनकार असेल कथाकार असेल नोहे नोहे वारकरी संप्रदायावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे सानप भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत आहे की नाही. महाराज लोकांच्या सोयीसाठी कोणतेही महाराज कुठून बी आले रात्री तर आपल्या घरी मुक्कामाला आले पाहिजेत. ते आपल्याकडून सेवा घडली पाहिजे संप्रदायाची म्हणून त्यांनी 1-2 कोटी रुपयाचा बंगलाच बांधलाय रानामध्ये आहे की नाही. त्यांचा बंगला पाहून आलो आता. एवढा मोठा बंगला आमच्या सानप भाऊचा. पण अगदी वारकऱ्यावरती महाराज मंडळीवरती नितांत प्रेम आहे त्यांचं. म्हणून आमच्या खरं तर सानप भाऊला मी खूप खूप धन्यवाद देईल. माझ्यावरती त्यांचं विशेष नितांत प्रेम आहे आणि आमच्या वनवे बाबाची सेवा झाली पाहिजे आमच्या भागात आमच्या मातीत. म्हणून या
गंभीरे परिवाराच्या एका आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवा करण्याचं भाग्य मला पदरी आहे. म्हणून या परिवारातील त्यांची मुलं असतील, त्यांचे सगळे नातलग सगळ्यांना वंदन करतो. आमचे सानप भाऊ त्यांना सुद्धा मनोभावे वंदन करतो. आता बरेच महाराज मंडळी या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. त्यापैकी मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, आमचे अतिशय जिवलग मित्र, अगदी गोड ज्यांचं वाजवणं आहे, वजनदार वाजवणं आहे, हातामध्ये वजन आहे. एकीने पकवाज वाजवणं सोपं नसतंय, पण फार गोड वा हातामध्ये आहे, वजन आहे, असे आमचे हरिभक्तप्राण आमचे ओमकार महाराज रायते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजासाठी जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. अतिशय गोड आणि ताकदीची ज्यांनी चाल गायली, महाराष्ट्रातील लोकप्रिय भजन सम्राट, आपल्या भागाचं वैभव, आपल्या मातीचं वैभव, नाशिक जिल्हा भूषण, आदरणीय हरिभक्तप्राण आमचे प्रकाश महाराज सुरवशी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबासाठी जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. एकदम वजनदार गाणं आहे आणि संप्रदायाची अत्यंत गोड सेवा महाराज करतायत. महाराजांना वंदन करतो, आमच्या प्रकाश बाबांना. त्यांच्या समवेत हरिभक्तप्राण आदरणीय अगदी गोड ज्यांचा आवाज आहे असे वारकरी भूषण आमचे उत्तम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या उत्तम बाबांना त्या ठिकाणी वंदन करतो. हरिभक्तप्रायण कीर्तन 7 ज्यांचे आहे राहुल महाराज डुमरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या गुरुदत्त वारकरी शिक्षण संस्थेतील ही माझे सगळे भावंड या ठिकाणी नाचण्याकरता टाळ घेऊन मस्त छान हरिपाठ चाली म्हणतात, चांगला टाळ वाजवतात, भजन करतात. आमच्या महाराजांच्या संस्थेतील ही सर्व महाराज मंडळी आहेत. एकदा महाराजासाठी जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. त्यांनाही वंदन करतो. इकडं आमचे विनेकरी महाराज आदरणीय आमचे उद्धव बाबा आहे की नाही, आमच्या उद्धव महाराजांना सुद्धा खूप खूप त्या ठिकाणी धन्यवाद देतो. तुकाराम महाराजच दिसायला लागले असते की नाही, घेणारच होतो आहे की नाही, असं आहे की नाही. छान मस्त दिसायला लागले तुम्ही, एकदम छान वाटायला लागले. त्यांचा व्हिडिओ काढून घ्या चांगला आहे की नाही. एकदम तुकोबरायच्या हुबेहूब जशी छबी आहे तसेच एकदम छान. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि इकडे जे उभे आहेत ते आमचे अत्यंत जिवलग, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आहे की नाही. संतोष महाराजाचं कीर्तन झालं पाहिजे, महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार आमच्या इकडे आले पाहिजेत. सानप भाऊ काय सगळेच एकदम जिवलग आहेत, असे आपल्या सगळ्यांचे लाडके, सगळ्यांचे परिचित आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे गुरव महाराज अर्थात गुरव भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळी सगळ्यांनी एकदा वाजवायची आहे. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वंदन करतो आहे की नाही. आणि अत्यंत ज्यांची सुंदर अशी शूटिंग या ठिकाणी सुरू आहे, आमचा शिवम आहे की नाही, बरोबर आहे ना, फार गोड लावलंय बरं का त्यांनी सुद्धा. त्याच्या क्लिप मी ऐकलेल्या आहेत यूट्यूबला, इंस्टाग्रामला त्याचं पेज आहे. आपल्या काय यूट्यूबचं नाव आहे भया, आपला जिवलग असं त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे. इंस्टाग्रामला त्यांची ID आहे, आपण सगळ्यांनी फॉलो करा. शिवमसाठी एकदा जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. तो माझा मित्रच आहे, माझा जवळचा भाऊच आहे. कीर्तन झाल्यानंतर चांगल्या 1-1, 2-2 मिनिटाच्या क्लिप काढतो तो, फार सुंदर. म्हणून आमच्या शिवम दादाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि अगदी सुंदर ज्यांचा साऊंड आहे की नाही, महाराष्ट्रात काही साऊंड गाजलेले टॉप 10 साऊंड आहेत आणि त्या टॉप 10 मध्ये ज्यांचं प्रामुख्याने नाव घेतलं जातं असा श्रीराम साऊंड सर्व्हिस नांदूर मध्यमेश्वर फार गोड लावलंय बरं का. सोनवणे बंधू माझा भाऊच आहे, तो फार छान, त्याला लय गुढी. एखाद्या महाराजांनी चांगली चाल म्हणली, पकवास जर रिदम मध्ये वाजला की तो साऊंड लाविता हाचा नाचत असतो बरं का. म्हणून फार छान लावला आहे की नाही. माझा भाऊच आहे, फार गोड लावतो, अगदी सुंदर स्वभाव, सुंदर आहे. कोणत्या महाराजावर नाराज होत नाही, कोणत्या कीर्तनकारावरती नाराज होत नाही. आवाज वाढव म्हटलं की लगेच वाढवणार. फार प्रेम आहे साऊंडवरती, महाराज मंडळीवरती. म्हणून माझ्या दादाला सुद्धा, सोनवणे बंधूंना सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्व माता माऊल्या, पुरुष मंडळी, या परिवारावरती प्रेम करणारे आपण सगळेच, त्यांचे अपतिष्ट या दुःखामध्ये सहभागी असणारे सगळे भाविक, सगळ्यांना वंदन करतो. आणि आपल्या अभंगाला, चिंतनाला, कीर्तनाला सुरुवात. विनंती एकच आहे, राहिलेल्या वेळेमध्ये लक्षपूर्वक आणि सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायचा आहे. अभंग साधाय, सरळ, सोपाय, छान आहे. नेहमी करता वर्षश्राद्धाचं कीर्तन असेल, दशक्रिया विधी असेल, 13वा असेल, एकीने गोड जेवण असेल, तर हा नेहमी करता अभंग घेतला जातो. याचा अर्थ सुद्धा फार सोपा आहे, साधा आहे, सरळ आहे, सिंपल आहे. महाराज या अभंगातून आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला.
अट्टहास केला म्हणजे प्रयत्न केला. सज्जनानो, या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर, या मृत्यूलोकामध्ये राहत असताना, या मृत्यूलोकाचा एक नियम आहे. इथं आल्यानंतर प्रत्येकाला प्रयत्न करावा लागतो. आणि केलाच पाहिजे, सकारात्मक आहे. कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, शेतकरी असेल, उद्योजक असेल, किंवा एखाद्याचा चांगला धंदा असेल, ज्याने त्याने आपापल्या क्षेत्रामध्ये प्रयत्न केलाच पाहिजे. सकारात्मक आहे. प्रयत्नाशिवाय साध्यापर्यंत पोहोचता येत नाही. जर प्रयत्न नसेल ना, तर नाव आतमध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही. काही काही माणसं नशिबावरती अवलंबून असतात. लोक म्हणतात बुवा जसं नशीब आहे तसं होईल. असं नाही. नशीब तर माणसाचं लिहिलेलंच असतं, पण नशिबाला जोड प्रयत्नाची लावली पाहिजे. प्रारब्धाला जोड प्रयत्नाची जर असली ना, माणूस उंचीवरती जाऊन पोहोचतो होतो, शिखरावरती जाऊन पोहोचतो होतो, साध्यापर्यंत जाऊन पोहोचतो होतो. आणि प्रयत्न केलाच पाहिजे. प्रयत्न केला म्हणून ओमकार महाराज एवढा चांगला वादक, प्रयत्न केला म्हणून प्रकाश बाबा एवढं गोड गातात. प्रयत्नाशिवाय काही मिळत नाही. एक दिवसाचा कार्यक्रम आहे, पण असं वाटतं की सप्ताह सुरू आहे का काय. हा कार्यक्रम प्रयत्नाशिवाय नाही. कुठे मुलं, कुठे आहेत त्यांची, आहेत ना. या मुलांना हा एवढा मोठा प्रयत्न केला. किती लांबून महाराज बोलवले, क्वालिटीचे गायक, क्वालिटीचे वादक, क्वालिटीचा साऊंड, मंडप. एका दिवसाकरता हा केलेला खटाटोप हा एक प्रयत्न आहे. हा प्रयत्न कशा करतोय हो बाबा? काही नाही. आमच्या आईला भगवंताच्या पायाजवळ जागा मिळाली पाहिजे, याच्यासाठी हा प्रयत्न आहे महाराज, दुसरं काही नाही. म्हणून गुरुजी शाळेमध्ये शिकवायचे, पोरांनो प्रयत्न करत राहा, पोरांनो अभ्यास करा, पोरांनो स्टडी करा, पोरांनो प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. खरंच वाळूचे कण जर रगडीत बसला असता एखादा माणूस, आणि तेल जर गळालं असतं, तर आम्ही कीर्तन करत फिरलो नसतो. तर वाळू रगडल्यानंतर तेल गळत नाही. पण सांगण्याचा अर्थ एकच आहे, उद्दिष्ट एकच आहे, प्रयत्न. प्रयत्नाने काय होत नाही. प्रयत्न केला तर सुनीता विल्यम्स अंतराळ वीर झाली महाराज. प्रयत्न केला म्हणून लता मंगेशकर भारतरत्न झाली. प्रयत्न केला म्हणून सचिन तेंडुलकर भारतरत्न झाला. प्रयत्नाशिवाय इथं काही मिळत. कारण अभ्यास वा. तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असत्य सायास करिता सायास, करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यास तुका म्हणे, तुका म्हणे. काय गोड प्रमाण आहे. असाध्य ते साध्य करिता सायास. सायास या शब्दाचा अर्थ एकच आहे, प्रयत्न. सायास काय? प्रयत्न काय? अट्टहास काय? आपले लोक सहज म्हणतात, गावाकडचे खेड्यापाड्यातले लोक, अरे लय मरमर करू नको. म्हणजे काय? लय अट्टहास करू नको. हे सगळे शब्द एकच आहेत, पण माणसाने इथं आल्यानंतर केली पाहिजे मरमर, केला पाहिजे प्रयत्न, केला पाहिजे अभ्यास. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. एखाद्या कार्यापर्यंत एखाद्या साध्यापर्यंत पोहोचायचं असेल, तुम्हाला एखादं कार्य हाती घेतलं असेल, तर मला असं वाटतंय त्याच्यामध्ये माणसाने जीव ओतून काम केलं पाहिजे.
जेव्हा माणूस जीव ओतून काम करेल ना, साध्य सापडतं म्हणजे सापडतंच. सकारात्मक आहे. नाहीतर प्रयत्नाशिवाय इथं काही सापडत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. काही काही माणसं म्हणते महाराज या अभ्यासाच्या कुटाण्यामुळे तर शाळा सोडून दिली. आणि तुम्ही आम्हाला परत म्हणता अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. सगळ्यात जास्त कंटाळा महाराज आम्हाला अभ्यासाचा आहे. काय सांगता तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करा. जरा सोपं सांगा ना. सोपं सोपं या जगात काहीच नाही प्रकाश महाराज, काहीच नाही. सोपं फक्त एकच आहे, दुसऱ्याला नाव ठेवणं. एखादा माणूस चांगलं कार्य करत असेल तर 4 माणसं त्याला नाव ठेवतात. पण चांगलं कार्य करणाऱ्या माणसाने त्या 4 माणसाकडे कधीच पाहायचं नाही महाराज, कधीच नाही. हाती चले बाजार तो कुत्ते भुके हजार. म्हणून कीर्तनाची एक विनंती आहे, नाही एखाद्याला चांगलं म्हणता आलं तर काही अडचण नाही, म्हणू नका. पण कमीत कमी त्याची निंदा तरी करू नका. माझ्या दादांनो, नाही एखाद्याचं चांगलं करता आलं करू नका दादा. पण कधी कुणाचं वाईट करू नका, कधी कुणाचं वाटोळं करू नका. घरी घेऊन जा माझं कीर्तन एवढं. नाही एखाद्याला हार घालता आला काही अडचण नाही, घालू नका त्याला हार. पण कमीत कमी मार्गस्थ असणाऱ्या माणसाच्या वाटेमध्ये कधी काटे टाकण्याचं काम करू नका. आणि आपल्याला वाटतं बुवा आपण करतो ते पाप, आपण करतो त्या चुका, आपण करतो शेतकऱ्याचा बांध, आपल्याकडे कोण पाहतं. पण आपण जगाच्या नजरेतून चुकतो, पण देवाच्या नजरेतून कधीच चुकणार नाहीत महाराज. देवाची काठी आहे ना, लागते पण तिचा आवाज येत नाही महाराज. आणि हे जग त्याच्या ताब्यात आहे. एका सेकंदात राजाचा रंग करतो देव, रंगाचा राजा करतो. तुका म्हणे आले समर्थाचे मला, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. हे तुका म्हणे आले समर्थाचे माना, जरी होय राणा रंगाचा, जरी होय राणा रंगाचा. तुका म्हणे आले समर्थाचे मला, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. तुका म्हणे आले समर्थाचे माना, जरी होय राणा रंगाचा, जरी होय वा प्रकाश महाराज, तो का म्हणे आले समर्थाचे मना. त्याच्या मनात आलं ना महाराज, तो तुम्हाला तो आम्हाला झिरो सुद्धा बनवू शकतो. त्याच्या मनात आलं तर झिरो मधून हिरो सुद्धा बनवू शकतो. फक्त त्याच्या मनात आलं पाहिजे. आणि वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, म्हणून देवासोबत कधी चॅलेंज करायचं नाही महाराज, कधीच नाही. हे जो खेळ बनवलाय ना, हा भगवंताने बनवलेला खेळ आहे. इथं तुम्ही आम्ही फुगिरी अजिबात हाणायची नाही. इथं तुम्ही आम्ही अजिबात अहंकार दाखवायचं नाही, कधीच कधीच नाही. आपली बायको आपल्याला भेट नाही, दुसऱ्यावरती वजन इथं कधी हाणायचं नाही. इथं घाबरायचं देवाला. काय काय माणसं म्हणतात आम्ही देवाला मानित नाहीत. मानावंच लागेल, मानावंच लागेल महाराज. ही सृष्टी त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. हे जग कोण बोलवीते वा हरी वीणा, कोण बोलवीते हरी वीणा. बोलवीतो हरी वीणा, कोण बोलवीतो हरी वीणा. आले हे शरीरा कोणाची आसक्ते, वा वा
घोडे चाले हे शरीर, कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिविन, त्याच्याशिवाय नाही महाराज. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कुणाला भाग्य देवोनी बसविले मंचकावरती. कुणी किती कष्ट जरी केले तरी राहतात उपवासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कुणाला झोपडी नाही राहण्या तिळभरी कोठे. पण तया मुल बाळ बहुदेशी मजा पाहसी लांबोनी. प्रभू हा खेळ दुनियेचा. त्याच्या मनात आलं ना साहेब, एक सेकंदात सगळं उद्ध्वस्त करून टाकतो महाराज. म्हणून त्याच्या दरबारात राहतो आपण. कधी कोणाची निंदा करायची नाही, कधीच नाही. कधी जीवनात पाप करायचं नाही. लोकांना सोपं वाटतं नाव ठेवणं. एवढा चांगला कार्यक्रम केला, याच्यातला एक तरी असतो नाही 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 जरा ताक पाहिजे होतं प्यायला, असं म्हणणारे अवलादी सुद्धा आपल्या महाराष्ट्रात जन्माला येतात. वाईट वाटतं असल्या लोकांचं. पण राजांनो, नाव ठेवणं सोपं आहे, पण बाकी जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्या सगळ्या अवघडच आहेत. इथं सोपं काहीच नाही. इथं प्रयत्न करावा लागतो. हा मृत्यू लोक आहे, इच्छा नसली तरी यावं लागतं इथं. आगा कर्मी जे उरावे तय ते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा केले एका. कर्म झाले त्याचे भोग आले, हे उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले, उपजले मेले उपजले मेले. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. किंवा भोगतो ना गडे संचिता वाचवणी, करावे ते मनी समाधान. किंवा नेहमी करता आपण म्हणतो ना, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले शुद्ध जगी करण्या नष्ट. देह परी जे जे काय देह परी जे जे काही आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. फळ देतो रे फळ देतो रे. हे फक्त म्हणण्यापुरतं सोपं आहे.
कधीतरी याचा अभ्यास करा. आणि कर्म कुणाला चुकलं महाराज? नामा म्हणे कर्म रेखा. अहो देवाला सुद्धा कर्म चुकत नाही. कर्मे दशरथी वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोग पावला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथी वियोगी मेला, वा वा. कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवास गेला, हा. कर्मे दशरथ वियोग पावला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथी वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. सीता देवी, सीता देवी. वा वा वा. जोरात टाळी वाजव यांच्यासाठी एकदा. वा नाशिककर. कर्म कर्म कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, ऐकील? कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्माच्या बाबतीत सगळ्यात मोठी मोठी उदाहरण आहेत. माझ्याकडे बघा. भगवान श्रीरामाच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम नाही. इकडे लक्ष द्या. रावणाच्या नंतर श्रीमंती नाही. इंद्रबारी चंद्र छत्रधरी हिमपानी वा हे घरी, वायू सदा पूजे ओ श्री विदलेख करी दळण कांडन, मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या फावे, अरसान दाविती जया पुढे तेची रोकडे तुळानी नवग्राची तुळा गाडे, ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जया पुढे, तोची गणेश होऊनी बापुडे गाडवाचे कळप गाडे चोईकडे उडत असे. कोठी गरज येते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, तरी कर्माच्या बाबतीत वशिले बाजी नाही. नाही म्हणजे नाही. जाऊ देव, विश्व ज्याच्या ताब्यात आहे ना तो राम आहे. पण रामाला सुद्धा एक दिवस बिदना तेरे लेख किसी को समझ न पाते हैं, बिदना तेरे लेख किसी को ओ समझ न पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. धारणगावकर घरी घेऊन जा आपलं एवढं कीर्तन. फार सुंदर आहे. कर्म कधीच कोणाला चुकत नाही राजांनो. कर्माच्या बाबतीत हो देवाला सुद्धा कर्म चुकत नाही. काय छान आहे. एक राजा के राज दुलारे हो बन बन फिरते मारे मारे, एक राजा के राज दुल्हारे बन बन फिरते मारे मारे, होनी हो कर रहे परम गति हो, यहाँ सभी जन आते हैं, सबके कष्ट उठाने वाली, सबके कष्ट उठाने वाली, ओ कष्ट
कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं पत्ता पत्ता तिनका तिनका पत्ता पत्ता तिनका तिनका ओ जोड़ते जाते हैं महलों के बासी जंगल में कुटिया बनाते हैं महलों के बासी जंगल में कुटिया बनाते हैं कुटिया बनाते हैं कुटिया बनाते हैं जावा लागतंय कर्म आहे ना राम प्रभू वनवासाला निघाले तर लक्ष्मणाला बातमी माहीत झाली धारणगावकर ताड 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 करत आले लक्ष्मणजी प्रभू काय पाहतो मी काय कपडे घातले अंगावरती लक्ष्मणा वनवासाचे कपडे आहेत ऐका कर्म ऐका घरी घेऊन जा एवढं उदाहरण रामायणाची महाराष्ट्राला गरज आहे रामायणाची भारत देशाला गरज आहे रामायणाची प्रत्येक गावाला गरज आहे दादांनो माझ्या प्रत्येक घराला गरज आहे रामायणाची भावानी भावासोबत कसं राहावं रामायण शिकवतं पतीने पत्नी सोबत कसं राहावं रामायण शिकवतं पतीने पत्नी सोबत कसं राहावं रामायण शिकवतं ना म्हणून माझी विनंती गड्या रामायण प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे प्रत्येकाने वाचलं पाहिजे प्रत्येकाने ते पाहितलं पाहिजे गड्या अनुकरण केलं पाहिजे ना राहा चांगलं जीवन जगा कर्मय नाही चुकत पाहितल्यानंतर दादा काय कपडे घातले लक्ष्मणा वनवासाचे कपडे आहेत रे चालला कुठे दादा वनवासाला चाललो तुमच्यासारख्या सार्वभौम राजाच्या मुलाने वनवासाला जाऊ नये दादा तुम्ही रघुनंदन आहेत पण प्रभू म्हणतात नाही लक्ष्मणा रघुकुलाची परंपरा आहे ना रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाए लक्ष्मणा प्राण गेला तरी चालेल पण क्षत्रियाने कधी परंपरा मोडायची नसते माझ्या दादा जावा लागेल मला वनवासाला जाऊ दे गड्या गेलं पाहिजे मी वनवासाला राजा जाऊ दे राग आला लक्ष्मणाला कुणाचं ऐकून चालले वनवासाला त्या बापाचं की जो बाप कैकईच्या काम वासनेने स्वतःचं भान हरवून स्वतःच्याच मुलाच्या हितावरती निखारे ठेवण्यासाठी धजावलाय त्या बापाचं ऐकून चालले अशा बापाचं जर ऐकून जात असाल तर अशा बापाला बद्धता मापी बांधून टाका नाही जायचं जर बांधून जमत नसेल तर वध्यता माफी प्रभू म्हणतात लक्ष्मणा तुला कोण म्हणलं माझ्या वनवासाचं कारण माझा बाप आहे काय गोड आहे घरी घेऊन जा एवढं उदाहरण कर्म कधी कुणाला चुकत नाही ए लक्ष्मणा तुला कोण म्हटलं माझ्या वनवासाचं कारण माझा बाप आहे मग कोण आई आहे का म्हणे आई सुद्धा नाही का चालले वनवासाला काय कारण आहे लक्ष्मणा माझ्या वनवासाचं कारण माझी आई सुद्धा नाही माझ्या वनवासाचं कारण माझा बाप सुद्धा नाही माझ्या वनवासाचं कारण माझा भाऊ सुद्धा नाही माझ्या वनवासाचं कारण माझी पत्नी सुद्धा नाही मग दादा वनवासाचं कारण जर भाऊ नसेल वनवासाचं कारण जर पत्नी नसेल वनवासाचं कारण जर वडील नसतील वनवासाचं कारण जर आई नसेल तर का चालले वनवासाला लक्ष्मणाने जसा प्रश्न दादाला विचारला प्रभूला वनवासात भेटण्याकरता गेल्यानंतर भरताने सुद्धा प्रभूला तोच प्रश्न विचारला दादा तुमच्यामुळे माझे डोळे पाणावलेले आहेत राजाला वचन मागितलं राजाला वर मागितले
मागून मागून कैकईने काय वर मागितले? दादा तुम्हाला वनवासन, मला गादी, मला मान्य नाही हे, पण दादा माझ्यामुळे तुम्हाला वनवासाला यावं लागलं ना, मला माफ करा. प्रभू म्हणतात नाही लिही, नाही भरता. अरे माझ्या वनवासाचं कारण माझा भरत नाही, माझ्या वनवासाचं कारण माझा लक्ष्मण सुद्धा नाही. मग दादा वनवासाला आलात का? लक्ष्मणाने सुद्धा तुम्हाला हेच विचारलं ना, मी सुद्धा तुम्हाला तेच विचारतो दादा. कारण जर भाऊ नसेल, कारण जर पत्नी नसेल, कारण जर वडील नसतील, कारण जर आई नसेल, तर का वनवासाला येत आहे दादा तुम्ही? काय कारण आहे? रामप्रभू त्याचं उत्तर देतात. रामप्रभू म्हणतात, भरता माझ्या वनवासाचं कारण माझे वडील नाही आहेत, माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही आहे, माझ्या वनवासाचं कारण माझा दादा नाही आहे, माझ्या वनवासाचं कारण माझी पत्नी नाही आहे. तर भरता माझ्या वनवासाचं कारण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरता माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. धारणगावकर घरी घेऊन जायचे शब्द कधी माडगुळकरांनी लिहिलेले, सुधीर फडकेंनी गायलेले. काय छान आहे. कर्म कधी कुणाला चुकत नाही. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारी, कुणी जीवनात क्षणिक तेवी आहे बाळा, हा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. धारणगावकर दोन ओंड क्याची होते, सागरात भेट, दोन ओंड क्याची होते, सागरात भेट, एक लाट दोघे तुटता, पुन्हा नाही भेट, वियोगात मिलन होते. काय शब्द आहेत. वियोगात मिलन होते, नेम या जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हा दोष ना कुणाचा. उदाहरण माझं संपलेलं आहे. धारणगावकर कर्म रामाला चुकत नाही तर तुम्ही आम्ही चिल्लर आहेत, सामान्य आहेत. 2 एकर जमीन आहे आपल्याला, 2 एकर वक्ते बाबा म्हणायचे. त्याच्यात 50 घाण पाण्याचे नालेत, 1 चिपडी बायकून 2 शंभडे पोर आहेत. काय आपल्याकडं आहे तरी काय आपल्याकडं? का लोकांची निंदा करतो आपण? का लोकाला नाव ठेवतो? नाव ठेवणारे जवळचेच असतात महाराज, वाटोळ करणारे जवळचेच असतात.
लांबचे लोक कधी तुम्हाला नावे ठेवणार नाहीत. लांबचे लोक कधी तुमचं वाटोळ करणार नाहीत. हे नाव ठेवणारे वाटोळ करणाऱ्या मूर्ख अवलादी जवळच्याच आहेत. आपली निंदा करणारे जवळचेच माणसं असतात. आपल्याविषयी वाईट चितवणारे आपल्या जवळचेच. आपल्या एखादी गोष्ट चांगली झाली की न देखवणारे जवळचेच आहेत महाराज. पहिलं त्यांच्या पोटामध्ये गोळा उडतो. का असं? कशामुळे? आनंदाने राहा, आनंदाने जगा, आनंदाने संवाद करा, आनंदाने प्रेम करा एकमेकावरती. कर्म आहे म्हणून कर्म करायचंच ना, तर तुको भरायसारखं करा. काय कर्म आहे तुको भरायचं? दीन राजानी हाची धंदा, दीन राजानी हाची धंदा, दीन राजानी हाती धंदा, दीन राजानी हाती धंदा, हो 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 हो, दीन राजानी हाची धंदा, दीन राजानी हाची धंदा, दीन राजानी हाती धंदा, दीन राजानी हाती धंदा. गोविंदाचे पोवाडे हो, गोविंदाचे पोवाडे, रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे दीन राजानी हाती धंदा, दीन राजानी हाती धंदा, हाची धंदा, हाची धंदा. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे हे दैवत, माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. काय भजन होतं महाराज तुको भरायचं. हो, एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत, वृक्षवल्ले आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ले आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविते. देवानी यावं तुकाराम महाराजांचा हात धरावा. ओ महाराज, किती भजन करता महाराज, किती नामस्मरण करता, किती तडफड करता महाराज. महाराज, काय जीवन झालं तुमचं, जाळोनी संसार बैसलो अंगणी. महाराज, घरच्यांनी सुद्धा म्हणावं, माझ्या माय बापे बरे नाही केली, माझ्या माय बापे बरे नाही केली, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, फुटकाच विना त्याला दोन तारा, फुटकाच विना त्याला दोन तारा, करियेर झारा पंढरीच्या. काय भजन आहे महाराज. महाराज, एक विचारू का? सांगा ना महाराज, हे सगळं कशा करता हो? एवढी धावपळ कशा करताय? एवढी मरमर कशा करताय? एवढा हा प्रयत्न कशा करताय? बरे झाले देवा निघाले दिवाळे, काय बोलता महाराज? कशासाठी हा प्रयत्न आहे महाराज? ना अंघोळ, ना स्नान, ना जेवण, ना सोयरे दायरे, ना नातेवाईक, ना घर, ना प्रपंच, ना संसार. भंडारा डोंगरावरती येता भजन करता कशासाठी महाराज हा 8 तास? तुकाराम महाराज म्हटले, देवा हा 8 तास एकाच गोष्टी करताय. कशा करता हो महाराज?
त्याचं उत्तर महाराजांनी पहिल्या चरणात दिलेलं आहे. याच्यासाठी केला होता हाताचा. याच्यासाठी केला होता हाताचा. याच्यासाठी केला होता हात. याच्यासाठी केला होता हात. शेवटचा दिवस गोड व्हावा. 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 गोड व्हावा. आता निथे दिले विसावा. आता निथे दिले पावलो विसावा. विसावा आता तनिशी तिने पावलो विसा. तिने पावलो वा महाराजांचं उत्तर आहे. एवढ्याच गोष्टीसाठी अट्टास आहे की शेवटचा दिस गोड व्हावा. या परिवारांनी सुद्धा हा काय जो आज अट्टास केलेला आहे हा शेवट गोड होण्यासाठीच आहे महाराज. आई म्हणजे ईश्वर असतो बरं का. एखादा मुलगा जर रोज आईच्या पाया पडत असेल तर त्याला स्पेशल देवाच्या दर्शनाची गरज नाही. माय बाप केवल काशी तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाची ये दुरे जे का माता पितरे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. हो एखादा पोरगा जर बापाच्या रोज पाया पडत असेल तर त्याचा बाप त्याच्यासाठी पांडुरंग आहे. एखादा मुलगा जर रोज आईच्या पाया पडत असेल तर ती आई त्याच्यासाठी रुक्माई आहे. नंतर मायबापाला वृद्धाश्रमात टाकताना प्रयागराजला आंघोळीला जाता. पंढरपूरचा पांडुरंग कधी तुमच्या पदरात दान टाकणार नाही. मात्र माझ्या दादांनो रोज आईवडिलांची सेवा करत असताल ना तर जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. या परिवारानं गंभीर परिवाराने एवढा मोठा खर्च करून आज आईच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ठेवलाय. मजा म्हणून नाही, टाइमपास म्हणून नाही, जास्त पैसे झाले म्हणून नाही, तर हा जो काही अट्टाहास आहे ना एकाच गोष्टी करताय. आमच्या आईला भगवंताच्या पायाजवळ जागा मिळाली पाहिजे. ज्या आईने आम्हाला जग दाखवलं, ज्या आईने आम्हाला ही माती दाखवली, ज्या आईने आम्हाला ही चांगली माणसं दाखवली, त्या आईचं काहीतरी देणं लागतो ना. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असतो. देवाला प्रत्येक ठिकाणी पोहोचता येत नाही महाराज. म्हणून भगवंताने आई बनवलेली. या जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेमच नाही. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा न प्रीती. निस्वार्थ प्रेम करणारी जगाच्या पाठीवर जात एकच, तिचं नाव आई आहे. म्हणून कुपुत्रो जायते क्वचितपि को मातान जायते. तुमच्या आमच्यासारखे कुपोरं किती जन्माला येतील, को आई कधी जन्माला येत नाही. सबसे बडी है मां बगिले, सबसे बड़ी है मां हो. सबसे बड़ी है मां बगले. सबसे बड़ी है मां सबसे बड़ी है मां
इस दुनिया में माँ की जगह ले चला, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ। कहा गए ममता भरे दिन कैसे जिए ओ माँ तेरे बिन, ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहा, माँ के बिना सूना है जहां। ओ कौन भला इस दुनिया में माँ की जगह ले चला, कोई कह दे क्या होती है माँ। 10-10 किलोमीटरचं अंतर काढून दुसऱ्याच्या रानात रोजाने जाणारी आई असते. धारणगावकर 15-15 किलोमीटरचं अंतर काढून दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाणारी आई आहे. दुपारचे भाजी, दुपारची पोळी, दुपारची भाकरी तिने गरम करून संध्याकाळी खाल्ली. 4 प्रकारचं फाटलेलं लुगडं तिने शिवून घातलं. माय, या जगातल्या प्रत्येक आईची इच्छा आहे माझ्या लेकरांनी सुखी झालं पाहिजे. गावाकडची माय आठवा, आपली बिचारी पत्र्यात राहणारी. इथं बऱ्याच मुली नांदायला आलेले असतील, ज्यांचे लग्न झालेत ना, त्यांनी आपली माहेरातली माय आठवा बिचारी. सहज एखादी मुलगी जर दिवाळीला गेली ना, पत्र्यात राहणारी माय असते. चांगली नाटी तिला घालायला नसू द्या, चांगली साडी तिला घालायला नसू द्या, एका पातळावरती राहणारी माय असू द्या बिचारी आपली, पण आपल्या मुलीच्या साडीसाठी, मुलीच्या आनंदासाठी स्वतः गोडधोड करून खात नाही दिवाळीला. 500 रुपये तसेच व्यवस्थित ठेवून देते एखाद्या साखरेच्या डब्यात, एखाद्या भरणीत. माझी बाई येणार आहे आता, माझे लेक येईल आता, माझी ताई येईल आता, माझ्या ताईची पिशवी रिकामी जाऊ नये, माझी ताई रिकाम्या हाताने जाऊ नये, माझी ताई रिकाम्या साडीने जाऊ नये. म्हणून दिवाळी आलेली मुलगी 500 रुपयाची साडी घेते आई आणि मुलीला देते. नसतीलच एखाद्या आईकडे 500 रुपये साडी गेला तर तीच माऊली बिचारी नाणीमध्ये जाते, नाणीतला उघळलेला साबणीचा तुकडा का व्हायना पण मुलीच्या पिशवीत टाकल्याशिवाय राहत नाही. धारणगावकर ही माये. कोण करत? आई सोडता कोणी करत नाही, कोणी करत नाही. जग आहे ना, जग सगळं स्वार्थी जग आहे दादांनो. माझ्या सगळं जग स्वार्थी वागतं. कोण करतं, कोण येतं, कुणी कुणासाठी येत नाही, कुणी कुणासाठी करत नाही. म्हणून मी रोज कीर्तनात सांगतो माझ्या दादांनो, जोपर्यंत घरात आई जिवंत आहे ना तोपर्यंत तिला सांभाळा. 4 दिवसाच्या आलेल्या बाईमुळं आईचा अपमान कधी करायचा नसतो माझ्या दादांनो. हे फक्त सांगण्यापुरतं नाही. बऱ्याचशा मुली पाहितल्या मी की नवऱ्याला म्हणतात तुमची आई जर घरात असेल तर मी तर राहणार नाही. पण शहाण्या मुलानं बायको असं बोलल्यानंतर म्हणायचं तू निघून जा पण मी माझ्या आईला इथंच सांभाळणार. तो खरा पुरुषार्थ आहे, ते खरं जन्माचं सार्थक आहे. तर 4 दिवसाच्या आलेल्या बाईमुळे तुम्ही आईचा अपमान करता, वृद्धाश्रमात टाकता. कसं चालेल दादा? आईला दुखून, आईला वृद्धाश्रमात टाकून पंढरपूरची वारी करता, निवृत्तीनाथाची वारी करता. माझे भगवान निवृत्तीनाथ तुमच्या पदरात कधी दान टाकणार नाहीत. पण निवृत्तीनाथाकडे जा, निवृत्तीनाथाला म्हणावं निवृत्तीनाथा देवा काहीच नको, आमच्या आईला उदंड आयुष्य लाभो, आमच्या आईचं जगणं निरोगी असावं.
एका पाताळावरती राहणारी आई असू द्या, पण तिच्यासाठी भगवंताच्या दरवाजामध्ये काहीतरी विनंती करा, काहीतरी प्रेम मागा. जगासाठी करताल, भावकीसाठी करताल, शेजारासाठी करताल, स्वैरा धैर्यासाठी करताल, तर हे लोक तुमच्या खिशात पैसा जोपर्यंत तोपर्यंत जवळ येतात. धारणगावकर पैसा खिशातला निघून गेला तर जवळ सुद्धा कुणी येत नाही, कोणी येत नाही महाराज. जोपर्यंत तुमच्याकडे आहे ना तोपर्यंत लोक येतात, कोणी येत नाही जवळ. पण दारुड्या मुलगा असू द्या, तालुक्याहून मुलगा घरी येईपर्यंत माय भाकरी कधी खात नाही खात. मला आज सुद्धा वाटतं मी घरी गेल्यानंतर माझी आई माझा दरवाजा उघडेल. रोज 2 कीर्तन करतो, महाराष्ट्रभर माझं नाव आहे, तालुका जिल्हा महाराष्ट्राचा शिल्लक नाही. पण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मी 6 महिन्याचा असताना माझी आई मला सोडून गेलेली माय. एक दिवस नाही की आईची आठवण येत नाही. अशा महिला कीर्तनात बसले की त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटतंय कुठंतरी माझी आई इथं कोपऱ्यात बसलेली असेल, ती माझं कीर्तन ऐकत असेल, ती माझं कौतुक करत असेल. ऐसी कौन सी चीज है कि बाजार में नहीं मिलती साहब, सब कुछ मिल जाता है लेकिन मां नहीं मिलती. तुमच्याकडे पैसे आहेत ना, बाजारात काही मिळेल तुम्हाला, सानप पाटील आई मिळत नाही मिळणार आई. मोगोशी यांच्या आई तिथं होत्या. बाबा आमच्या आईचा फोटो तुमच्या सोबत काढायचा आहे. काय प्रेम आहे महाराज. असं प्रेम प्रत्येकाने करा, रामराज्य यायला वेळ लागणार नाही. वाटोळं झालं भारत देशात. इतक्या विचित्र पद्धतीने आपण जगतोय. 4-4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार अत्याचार होतात. काय जग नाही राव आपलं. किती वाईट वृत्ती आहे ही. माझ्या दादांनो, स्त्रीचा अपमान कधी करू नका. स्त्री जातीला जन्माला घाला. ती स्त्री कुणाची तरी आई असते ना, ती जननी आहे. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपे घरी असे म्हटलेलं आहे तिला. म्हणून माझी विनंती तुम्हाला, नाहीतर एखादी आई म्हणेल मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडत कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, मी तुझ्यासाठी प्राण राखिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, की हंबारूनी वासराले चाटते जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय हो, दिसते माझी माय. म्हणून तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. अगन भीची चांदणी तू ग चंदराची कर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल, आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेल.
आई माझी ओ मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार हो 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 दरणा म्हणून कीर्तनाची विनंती आहे, आई वडिलांना सांभाळा राजांनो. जीवनातलं सत्य एवढंच आहे, चांगलं कर्म करा, चांगलं भजन करा. ज्या आई बापाच्या पोटी जन्म घेतलाय त्या आई बापाला सांभाळा आणि संतांचे वचन कधी विसरू नका. विडोबार कुमाई विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार